भारतीय जनता पार्टी महायुति के अधिकृत उम्मीदवार कपिल मोरेश्वर पाटिल को भारी मतों से जीत दिलाने के उद्देश्य से कल्याण शहर परिसर के व्यापारी दुकानदारों ने महावीर हॉल में एक प्रस्ताव पारित किया है। ये प्रस्ताव प्रकाश सरबोता के मार्गदर्शन में सभी की मर्जी से पारित किया गया है। एक प्रस्ताव इस व्यापारी सभा में रखना चाहता हूँ और हम प्रस्ताव पास करते हैं कि हम सभी व्यापारी कपिल पाटिल साहब को वोट देंगे और कपिल पाटिल साहब को तीसरी बार भारत के संसद में भेजेंगे और मोदी जी को तीसरी बार इस देश का प्रधानमंत्री बनाएंगे। प्रस्ताव रखूं आप सबकी मंजूरी से, कृपया हाथ ऊपर करके मुझे समर्थन दें। थैंक यू। माननीय श्री कपिल पाटिल जी को अपना अमूल्य मत प्रदान कर तीसरी बार भारत के संसद में भेजने का प्रस्ताव ये व्यापारी सभा मंजूर करती है। सालों के साथ कपिल पाटिल आगे बढ़ो, कपिल पाटिल आगे बढ़ो, मोदी का संसद कैसा हो। शनिवार की शाम कल्याण पश्चिम के महावीर सभागारों में व्यापारी मित्र मंडल की ओर से मतदान जन जागरूक सभा का आयोजन किया गया था, जिसका शुभारंभ छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का पूजन करके किया गया। इस अवसर पर कल्याण शहर के भूतपूर्व विधायक नरेंद्र पवार, शिवसेना के जिला प्रमुख अरविंद मोरे, प्रकाश मोथा, मनीष मोथा, अविनाश मोथा, रवि गुप्ता, हसुभाई गाला, अनिल पंडित इत्यादि उपस्थित थे। अन्य अतिथियों में भारतीय जनता पार्टी के भूतपूर्व मंत्री जगन्नाथ पाटिल, शिवसेना के विधायक विश्वनाथ भोईर, मनसे के भूतपूर्व आमदार प्रकाश भोईर, रवि पाटिल, अनिल पंडित, बीजेपी के जिला अध्यक्ष नरेंद्र नाना सूर्यवंशी, एनसीपी के प्रमोद हिंदूराव, वरुण पाटिल, प्रशांत तोषनीवाला, लक्ष्मण अग्रवाल, श्रीमती संगीता भोईर, रश्मि शर्मा तथा सारिका जाधव सहित महायुति के नेता पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित रहे। उल्लेखनीय और खास बात यह रही कि इस सभा में सैकड़ों व्यापारी, दुकानदार, जैन, मारवाड़ी, कामगार बड़ी संख्या में हाजिर थे, जिनकी उपस्थिति में प्रकाश मोथा ने महायुति के लोकप्रिय प्रत्याशी कपिल पाटिल को विजय बनाकर लोकसभा में रवाना करने के उद्देश्य से व्यापारियों से एक प्रस्ताव पास किया है। काही प्रॉब्लेम असेल, सकाळी न भेटलं तर संध्याकाळी, संध्याकाळी वेळ नसेल तर सकाळी, पण मतदान जरूर करा। आता तुम्ही बोला मतदान करा, पण मतदान करा आणि ते कपिल पाटील साहेबांना करा, कारण कपिल पाटील साहेबांना मत म्हणजे मोदी साहेबांना मत आहे। त्यामुळे तुमचा एक मत, आता तुम्ही असं करा, कारण व्यापारी वर्ग आहे, दुकानात रश असतं, कसं जायचं, काय करायचं, ठीक आहे आपलं एक मत नाही भेटलं तर काय होणार आहे, तसं करू नका। उद्या एक मताने काय प्रॉब्लेम झाला, कारण एक मत इतिहास घडवतं। माननीय बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा सांगितलं होतं की मताची किंमत जाणार, एक मत आपलं इतिहास घडवतं। एका मताने माननीय अटल बिहारी वाजपेयी यांचं देशातलं सरकार पडलं होतं, एका मताने। त्यावेळेस जर ते पडलं नसतं तर आपल्याला अजून सुखीचे दिवस आले असते। त्यामुळे आपल्या मताची किंमत जाणार आणि मतदान जरूर करा आणि ते माननीय कपिल पाटील साहेबांना करा, त्यांच्या निशाणीला कमल या चिन्हावरती वोटिंग करा। मी जास्त वेळ घेत नाही, आपण सर्व सुज्ञ लोक आहात, विचारी लोक आहात। कल्याणची आर्थिक बाजू, कल्याणच्या डेव्हलपमेंटमध्ये आपलं योगदान किती हे आमच्यासारखे लोक जातात, इतर लोकांनी जरी जाणलं नाही तरी व्यापारी वर्गाचं कल्याणच्या डेव्हलपमेंटमध्ये असलेलं योगदान हे फार मोठं आहे। कारण जेव्हा डेव्हलपमेंट होते त्याचा पाया फक्त मसाला होतो आणि कल्याणचे व्यापारी तर व्यापार मला वाटतं शिवाजी महाराजांपासून त्या काळापासून चालत आलेला कल्याणचा व्यापार आहे आणि तुम्ही त्याचे आताचे सूत्रधार आहात। त्यामुळे आपल्याला सांगण्याची गरज नाही, जसं आपण कल्याणची आर्थिक बाजू सांभाळतो, कल्याण चालवतो, तसं एक मत माननीय कपिल पाटील साहेबांना जरूर द्या, एवढी विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकसभेची निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो आणि या उत्सवामध्ये दर 5 वर्षानंतर या देशातील प्रत्येक नागरिकाला
आणि या देशामध्ये कोणाचं सरकार असावं आणि कोणाचं सरकार नसावं, जे असेल ते चांगलं असेल तर ते परत आणलं पाहिजे, आणि जे असेल ते जर चांगलं नसेल तर ते घालवलं पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या संविधानाने मगाशी आमचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी जो उल्लेख केला, या देशातील हजारो कोटीची संपत्ती असलेल्या मनुष्याला सुद्धा एका मताचा जो अधिकार आहे, तसाच सामान्य नागरिकाला सुद्धा त्या एका मताचा अधिकार आहे. दोघांच्या मताचं मूल्य सारखंच आहे. आपण व्यापारी आहोत आणि व्यापाऱ्याला मूल्य समजतं, आणि म्हणून आपल्या मताचा जो मूल्य आहे, आज या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या मदतवर्षाने पुढे झालेल्या कल्याण भूमीमध्ये मध्य प्रदेश असो, राजस्थान असो, गुजरात असो, या अनेक प्रांतामधून व्यापारी वर्ग या ठिकाणी आला. ते महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानली, जन्मभूमी मानली, आणि या ठिकाणचा व्यापार उद्योगात केला, आणि या देशाच्या विकासासाठी हा व्यापारी सातत्याने देशाला मदत करत गेला. मग इन्कम टॅक्सच्या रुपये असो, इंडियनच्या रुपये असो, या इतर कुठल्याही रुपये असो, व्यापारी हा देशाचा मजबूत असा कणा राहिलेला आहे. आणि अशा या व्यापाऱ्यांच्या सभेला मला बोलवण्याचं काम प्रकाश गुप्ता साहेबांनी केल्याबद्दल मी प्रकाश गुप्ता यांच्या सर्व व्यापारी असोसिएशनचे मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचं मनपूर्वक त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी मीटिंग जी बोलवली आपण, त्या मीटिंग मध्ये व्यापारी मित्र मंडळांनी मतदान जनजागृत सभा असं इथं नाव दिलेलं आहे. मतदान जनजागृत सभा म्हणजे या देशाच्या गल्लीगल्लीमध्ये असू द्या, शहरामध्ये असू द्या, जिल्ह्यामध्ये असू द्या, व्यापारी वर्ग हा मतदान करण्यास अनुत्सुक असतो. व्यापारी लोक मतदान करायला मागत नाही, आणि त्यामुळे या देशाचा भवितव्य ठरवण्याचं जे काम आहे, या कामामध्ये व्यापारी वर्ग ह्या सहभागाने भाग घेतला पाहिजे. तो भाग घेत असल्यामुळे आज या ठिकाणी ही मतदान जनजागृत सभा खास व्यापाऱ्यांसाठी प्रकाश गुप्तांनी या ठिकाणी लावली. तर लक्षात घ्या, आपलं एक मतदान किती महत्वाचं आहे. हे एका मतामध्ये एवढी ताकद आहे की पंतप्रधान एका मताने अटल बिहारी वाजपेयी 1998 साली एका मताने त्यांचे पंतप्रधान गेलं होतं. अनेक सीटा असतात, एक मताने पडतात. त्यामुळे तुमचं एक मत हे देशाच्या विकासासाठी फार महत्वाचं आहे. ही निवडणूक जी आहे, ही कुठल्याही जिल्हा परिषदेचा सदस्य, ग्राम